साठी मोठा आघात आहे। तोच आघात कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांनी आजपर्यंत घडवलेल्या नेते मंडळींसाठी देखील आहे। किती मोठं नुकसान आहे। नाही, खूपच म्हणजे कधीही भरून न येणारं असं हे नुकसान आहे. कारण अजितदादांचं जे संपूर्ण महाराष्ट्राचा जो अभ्यास होता, त्यांचा जो अनुभव होता, तो त्यांनी प्रत्येक क्षणी वापरलेला आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं तर जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धवजी ज्या प्रकारे काम करत होते आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांची स्वतःच मानेचं ऑपरेशन झालं होतं, परंतु अजितदादाने आपला प्रशासकीय अनुभव नेहमी उद्धवजींना मदत केलेली आहे. राजेश टोपेजी असतील, आम्ही सगळे जणांनी केलेली आहे आणि उद्धवजींनी पण त्यांचा नेहमी सल्ला घेतलेला आहे. कारण तो अनुभव फार महत्वाचा असतो आणि त्या सगळ्या अनुभवाचा फायदा आता ह्याच्या पुढे आम्हाला होणार नाही. म्हणजे अजितदादाच नाहीये, त्यामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं पवार कुटुंब हे राजकारणामध्ये म्हणजे अगदी पवार साहेबांच्या आई असतील मातोश्री शारदाबाईंपासून तो जो हे चालत आलेला आहे, तो गुण असेल किंवा तो अनुभव असेल, तो त्यांच्या गाठीशी आहे. आणि ते जरी वेगळे झालेले असले तरी ह्याच्या पुढे आपण राष्ट्रवादी एकत्रितपणे ठेवली तर कार्य म्हणजे आता ही भावना काय का प्रत्येक कार्यकर्त्याची ही भावना आहे, प्रत्येक सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की ह्या महाराष्ट्राला देशाला पवार साहेबांनी खूप दिलेलं आहे. शेतकऱ्यांपासून ते अगदी महिलांपासून तुम्ही जर विचार केला तीच पद्धत अजितदादांनी पण वापरलेली आहे. अजितदादा अत्यंत चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा सगळ्यांच्या भावना अशा आहेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. पण तो निर्णय कार्यकर्त्यांचा की कार्यकर्ते घेऊ शकत नाही किंवा सर्वसामान्य माणूस घेऊ शकत नाही. ही निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. अजितदादाच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, त्यांचे जुने जाणते नेते असतील, आमच्या पक्षातल्या सुप्रियाताई असतील आणि आमचे अध्यक्ष असतील, स्वतः शरद पवार साहेब असतील, यांची सल्लामसलत होईल आणि त्याच्यानंतर कुठला तरी निर्णय, कारण पवार साहेबांच्या पक्षात आणि अजितदादाच्या पक्षात कुठलाही निर्णय ते स्वतःहून एकटे घेत नाही. हुकुमशाही सारखं नाहीये इथे. ते स्वतः कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांबरोबर बसून विचार विनिमय करून कुठलाही निर्णय घेतात. त्यामुळे मला असं वाटतं ती प्रक्रिया सुरू होईल काही दिवसामध्ये आणि मग काहीतरी निर्णय घेतला जाईल आणि निश्चितच मीडियाला तर तो नक्कीच कळवला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं आपण थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना पण हे दुःख विसरण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. कुठलीही जखम असते ती भळाभळा रक्त वाहून गेल्यानंतर ती सुकायला सुद्धा वेळ लागते, ते रक्त थांबायला वेळ लागतो. तशी सगळ्यांना इतका चटका लावून गेलेली ही जखम इतकी मोठी आमची सगळ्यांची. तर पवार कुटुंबियांची तर भावना कशी असेल तुम्ही विचार करा. सुनेत्रा वहिनींना काय वाटत असेल, काय करायचं आता अजितदादाच निघून गेल्यावर आपण सगळं कसं सांभाळायचं, हे म्हणजे घर सांभाळायचं, मुलं सांभाळायची, संबंध महाराष्ट्राची जबाबदारी जर कशी सांभाळायची, कशी समर्थपणे पेलायची, त्याच्यासाठी आपल्याला कोण कोण मदत करू शकेल, हे सगळं विचार विनिमय करून ठरवलं जाईल. आणि निश्चितच त्याच्यामध्ये पवार साहेब असतील, ह्या सगळ्यांचा एकत्र बसून काहीतरी चर्चा होईल आणि कुठला तरी चांगला निर्णय घेतला जाईल जो लोकांना अपेक्षित आहे. अशा प्रकारे काही निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणजे असं काही नाही की नाही. आम्हाला सगळ्यांना सुद्धा असं वाटतंय की आता राष्ट्रवादी दोन वेगवेगळ्या राहण्यात काही अर्थ नाहीये, परंतु हे निर्णय सर्वसामान्य कार्यकर्ता बोलून जरी दाखवत असला, हिरवळ साहेबांनी पण आज विचार व्यक्त करून दाखवले, ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. काही जणांनी व्यक्त केली, काही जणी आपापसात चर्चा करतायत, परंतु हे सगळे निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती आमचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, ते पदाधिकारी आहेत, ते बसून निश्चितच घेतील आणि कुठलाही निर्णय ते लादणार नाही. पुढे जनतेसाठी महाराष्ट्रासाठी काम करायचे आणि दुसरं म्हणजे विकासासाठी. अजितदादांनी जो विकास केला, आता विकास विकास हा परवणीतला शब्द झालेला आहे की आम्ही विकास करतो, आम्ही विकास करतो. पण अजितदादाने पवार साहेबांनी तो विकासाचं नाव कधी घेतलं नाही, परंतु प्रत्यक्षात तो विकास त्यांनी करून दाखवला. बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक ठिकाणी जो विकास, मुंबईमध्ये असेल, नवी मुंबई आहे, बीकेसी आहे, हे सगळं साहेबांच्या वेळेपासून केलेला हा विकास आहे. परंतु त्याचे डिंडोरे पिटलेले नाहीये. त्यामुळे बरोबर आहे. पण विद्याताई, एका गोष्टीकडे मला लक्ष थोडंसं वेधावंसं वाटतं. आमच्या प्रतिनिधी म्हणजे लोकशाही मराठीची टीम आज दादांच्या दालनामध्ये गेलेली होती. मंत्रालयामध्ये त्यांचे जे सहकारी बारामतीला जाऊ शकले नाही किंवा ज्या तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी काम केलेलं ते जाऊ शकले नाही,
आज भयान अशी शांतता त्या ठिकाणी होते. दादांचं दालन अक्षरशः निश्चित पडलेलं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. आज राज्यासंदर्भातले उपमुख्यमंत्री म्हणून घेत असलेले निर्णय किंवा अर्थमंत्री म्हणून तिजोरी सांभाळणं असेल, महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसा आणि त्याचं नियोजन असेल, हे आर्थिक नियोजन त्याचं किती मोठं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं? विद्याताई, अगदी थोडक्यात. नाही, नुकसान तर खूपच झालेलं आहे आणि कधीही भरून निघणार नाही असं नुकसान झालेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की अजितदादा अर्थमंत्री होते, त्यांच्याकडे महाराष्ट्राची तिजोरी होती. हो. पण अर्थमंत्री आमच्याकडे अनेक जण होते आणि त्या सगळ्यांचा सल्ला मसलतीने अजितदादांनी 2 मीटिंग सुद्धा घेतल्या होत्या की आता मार्च महिन्यामध्ये बजेट लोकांना बजेट समोर ठेवायचे, तर त्या बाबतीत काय काय आपल्याला कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायला लागेल याच्या त्यांच्या बेसिक चर्चा सुद्धा झाल्या होत्या. त्याच्या काही नोट्स असतील किंवा काहीतरी असेल, तो अनुभव निश्चितच अजितदादांच्या मनात काय होतो, त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांशी त्याची चर्चा झाली असेल. त्यामुळे यावेळी बजेटमध्ये काय करायचं त्याची कल्पना त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना निश्चितच असेल आणि ते निश्चितच ते पूर्ण करतील असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद विद्याताई, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चेमध्ये जोडला गेलात आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतील, पवार कुटुंबियांच्या भावना असतील त्याविषयी